आज भारतीय जनता पक्षातर्फे या भागातील आमदार राजेशजी बकाने यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षासाठी शोभा तळस आणि संपूर्ण प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे भव्य रॅली या ठिकाणी निघत आहे। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशानं प्रयत्न केले आणि जगात चौथा क्रमांकावर हा देश आला आहे। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 2014 पासून नगरपालिका असो किंवा ग्रामीण भाग असो फार मोठा निधी या नगरपालिकेला सुद्धा दिला। आता नवीन आमदाराच्या माध्यमातून नवीन विकासाचा सुरुवात होणार आहे। मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शोभा तळस आणि सर्व 20 प्रभागातील 20 उमेदवार फार मोठ्या फरकाने निवडून येईल आणि गेल्या कित्येक वर्षापासून या भागाचा जो विकास झाला पुन्हा त्यामध्ये भर पडेल ही मी जनतेकडून अपेक्षा करतो। पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवाराला निवडून द्यावं। आज भारतीय जनता पार्टीचे नगर परिषदच्या अध्यक्षाचे उमेदवार सन्माननीय सौ शोभाताई तळस यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही जातो आहे। सोबतच 10 प्रभागाचे म्हणजे 20 वार्डाचे नगरसेवक यांचा पण उमेदवारी अर्ज सन्माननीय माजी खासदार तळस साहेब आणि मी स्वतः आमच्या नेतृत्वामध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जातो आहे आणि आम्हाला विश्वास आहे देवळीकरांवर की या ठिकाणी निर्विवाद भारतीय जनता पार्टीची सत्ता नगर परिषदमध्ये जनता आम्हाला देईल। आणि आताच बिहारच्या निवडणुका झाल्या, त्या बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे काय हाल झाले हे लोकांनी बघितलं आहे। या ठिकाणी या नगर परिषदमध्ये आमचे सर्व उमेदवार आणि नगर परिषदचे अध्यक्ष हे सगळे या ठिकाणी निवडून येतील, यात आम्हाला कुठेही शंका नाही।